आहे राज्यभरामध्ये, कसं पाहताय निवडणुकांकडे? आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू. आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो. मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो. पण ह्या जागेत आत्ता काढादी कॅन्डिडेट आहेत, तिथे उमेदवार आहेत असेंब्लीला, तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काढादींच्यासारखा एक नेता, शांत स्वभावाचा, सगळ्यांचं समजून घेणारा, सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे. त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं. मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही. मग मानेनी ह्यानाही सपोर्ट केला, धनराज काढादींना. एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. साहेब, खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्या सोबत आहे, मात्र त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाहीये. धर्मराज काढादी साहेब आपल्यासोबत दिसत आहेत, काय नक्की मेसेज आहे? नाही, मेसेज नक्की असं काय नाही. त्यानं शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो. त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते. हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे. साहेब, याच्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही का? नाही, मला नाही वाटत की ते समजू शकता. आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबडीत हे केलेलं आहे म्हणून. हे बरोबर नाही आहे, आम्ही आणून दिलेलं आहे. ठीक आहे, होतं, पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना, समजून सांगितलं त्यांना. आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मराज काढादी यांना असं म्हणायचं? हो हो हो. सर, आता हिंदीमध्ये सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे, बालेकिल्ला आहे. इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत. आघाडी धर्म आम्ही पाळला. आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं AB फॉर्म देऊ नका. आम्ही AB फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला. ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा विड्रॉ केला. पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती, जी आम्ही पंढरपूर, ती होऊ शकली नाही. आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं, कारण का हा बालेकिल्ला, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस. पण संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे. तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काढादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण. महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे बिघाडी होऊ शकते? नाही, तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्या आहेत. पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्या आहेत. स्ट्रेट लढत होती. जो जीता वही सिकंदर हो. फ्रेंडली फाईट करायची होती, काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते. आम्ही AB फॉर्म नाही दिला, आम्ही आघाडी धर्म पाळला. मॅडम इन हिंदी. ते महाराष्ट्राचं काय चिन्ह असेल, कारण महाराष्ट्रात तुम्ही अचानक मोठा प्रचार केला आहे? नाही, नक्कीच सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे. जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला, आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत चाललंय. कारण का BJPचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगडफेक झाली, विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. सगळीकडे BJP म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे सगळीकडे BJPकडून. साम दाम दंड ED भीती, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो. हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं. ही निवडणूक ही असेल, मागची असेल, ही आपल्या देशात, महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे. महाराष्ट्राला विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून, आणि तो परत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग उलट शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नावावर मतं मागतात, त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणुसकी असायला पाहिजे, पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे. लोकांना हे कळून चुकलं आहे. सगळीकडे एक प्रकारचं अंडरकरंट पण नाही,
मोठ्या प्रमाणात लोकांनी आता ठरवलंय की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची. अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे, कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपत टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार, जोपर्यंत संविधान आहे, जोपर्यंत लोक आहेत ही लोकशाही टिकेल. आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे आणि कालपर्यंत भाजपने त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आहे. आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात. ह्याच्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे, सत्तेत येणार आहे. आणि पुन्हा एकदा जसं लोकसभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होईल.